रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 63 ते 72. तरी उचित काय आम्हा जेवे भी चरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके. एत पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद ही पाविजेल परी मोह हा न फिटेल मानसींचा. जैसी बीजे सर्वता आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एथ एकची उपेगा जाय परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी एथ जिवाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापिला उर्मी तेने. की मज पाहता उर्मी नोहे हे अनारीसे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजीची ना. हे जानोनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेंची विष फेडी तो धावया श्री हरी गारुडी पातला की. अर्थ तर हे पुरुषोत्तमा जी गोष्ट आम्हाला उचित असून धर्माच्या विरुद्ध नाही ती आम्हाला ताबडतोब सांग. हे सर्व स्वकुळ पाहून माझ्या मनात जो शोक निर्माण झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणे शक्य नाही. यावेळी पृथ्वीचे संपूर्ण राज्य जरी प्राप्त झाले किंवा इंद्रपद जरी मिळाले तरी माझ्या मनातील मोहाने निर्माण केलेला शोक नाहीसा होणार नाही. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेली बी उत्तम प्रकारच्या जमिनीत पेरली आणि त्यात पाहिजे तेवढे पाणी घातले तरी त्यातून अंकुर उगवत नाही. ज्या ठिकाणी आयुष्य सरलेले असेल तेथे औषधाचा काहीही उपयोग होणार नाही. तेथे फक्त परमामृतच उपयोगी पडेल. त्याप्रमाणे माझ्या मोहयुक्त बुद्धीला सर्व राज्यभोग समृद्धी यांचा उपयोग होणार नाही. यावेळी हे कृपानिधे तुझे कारुण्य हा जिव्हाळाच उपयोगी पडेल. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली त्यावेळी अर्जुन असे बोलला, परंतु पुन्हा त्याला मायेच्या लहरीने व्यापले. विचार केला असता असे वाटले की ही मायेची लहर नव्हती, यापेक्षा वेगळेच काही वाटत आहे. महामोहरूप काळसर्पाने अर्जुनाला दंश केलेला असावा. अतिशय कोमल असलेल्या हृदयरूपी कमळाचे ठिकाणी आणि कायमस्वरूपी संध्याकाळी अज्ञानरूपी सर्प चावला म्हणून भ्रमरूपी विषय उतरत नव्हते. असा विषाचा जालिमपणा पाहून तो केवळ आपल्या कृपादृष्टीने तीव्र विषबाधा दूर करतो. तो श्रीकृष्ण रूपी गारुडी अर्जुनाच्या रक्षणासाठी धावून आला. रामकृष्ण हरी.